जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखाली आषाढी पावन पर्वानिमित्त जागर माऊली जनकल्याण दिंडी शासकीय योजना जनजागृती अभियान 2026 ला उत्साहात सुरुवात झाली. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा थेट लाभ पोहोचवणे हा या दिंडीचा प्रमुख उद्देश असून शेवटच्या घटकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा संकल्प या अभियानातून करण्यात आला आहे. या अभियानाची संकल्पना जिल्हा परिषद स्थायी समिती सदस्य रतनदाला बत्तीसे यांची असून कृषी उत्पन्न बाजार समिती गंगापूरचे संचालक दीपक हरिराम बडे यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी गंगापूरचे तहसीलदार नवनाथ वाघवाड यांचा गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच दीपक बडे यांचे स्वागत टाकळी गावचे सरपंच यांनी केले. पंचायत समिती सदस्य साळीराम थोरात यांच्या हस्ते पोलीस पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला गावातील नागरिक, महिला, युवक तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावी यासाठी या दिंडीद्वारे विविध गावांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. ही दिंडी 18 जुलै 2026 ते 23 जुलै 2026 या कालावधीत विविध गावांमध्ये फिरणार असून 23 जुलै 2026 रोजी सकाळी 9 वाजता रांजणगाव शेणपुंजी ता गंगापूर येथे समारोप होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय चला पुढे चला मॅडम पेवढं घ्या त्यांना. ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य रतनदादा बत्तीसे आहेत. काय सांगाल, या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केला होता? माऊली जनकल्याण दिंडी माननीय आमदार प्रशांतजी बंब साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेलोळ जिल्हा परिषद गटामध्ये या पंढरीच्या आषाढी एकादशी वारी निमित्त पंढरीची वारी
वारकरी पांडुरंगाच्या दारी आणि सर्कल जिल्हा परिषद आंबेगाव गटाची वारी आणि सारे कर्मचारी कार्यकर्ते पदाधिकारी जनतेच्या दारी. याचा संकल्प असा आहे की प्रत्येक गरजू लाभार्थ्यापर्यंत या शासनाच्या जिल्हा परिषदच्या योजना पोहोचल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने ही वारी आजपासून पुढे 5 दिवस सतत चालणार आहे. ज्या प्रत्येक गावात भेटी देऊन पुढच्या गावात जाणार आणि संध्याकाळ ज्या गावात होईल त्या गावात ही दिंडी मुक्कामी राहील. या दिंडीचं उद्दिष्ट असं आहे की खरोखर जनतेचे फाईल भरून वेगवेगळ्या योजनाचे समस्या असतील त्या सोडवून आणि त्या करूनच घ्यायच्या आहे. 5 दिवसानंतर दिंडी जरी संपली तरी ह्या पूर्ण झालेल्या संचिका याचा पाठपुरावा करून आणि त्या मंजूर करायच्या आहे. तुमच्या समोर ज्यावेळेस प्रश्न उभा राहतात त्यावेळेस आम्ही संबंधित अधिकाऱ्याकडे जाऊन त्या फायलीचा निपटारा करतोच. शासकीय योजना तर कोणत्या योजनाचा आता याच्यामध्ये सहभाग आहे? आता याच्यात समाज कल्याणच्या योजना आहेत. या योजनेचा ड्रॉ पद्धतीने असतात. पण याच्यासाठी गावोगावी मी आलो की एजंडाला कुठं थारा द्यायचा नाही. गावात जाऊन आम्ही जनजागृती करतो, ते फॉर्म भरून घेतो. ड्रॉ झाल्यानंतर त्यांना ते भेटणारच आहे. सर्वात महत्वाचं आज सन्माननीय आमदार प्रशांत बंबसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढीच्या पवन पर्वावरती जनकल्याणकारी योजना प्रत्येक वाडी वस्ती तांडा आणि गावापर्यंत पोहोचविण्यासाठी माऊली जनकल्याण दिंडीचं आयोजन सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य रतनजी बत्तीसे, या भागाचे या गणाचे पंचायत समिती सदस्य सावरामजी थोरात आणि प्रत्येक ग्रामपंचायतचे सरपंच पासून तर त्यांचे पूर्ण कार्यकारी संचालक मंडळ व शासकीय विभागाचे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, सन्माननीय सीओ मॅडम, आमचे जिल्हा परिषदचे अध्यक्ष व सर्व सभापती महोदय, तालुक्याचे तहसीलदार महोदय, सर्व विभागाचे प्रमुख अशा दोन्ही जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त विद्यमाने ही दिंडी या ठिकाणी सुरू आहे. या दिंडीमध्ये सर्व शासकीय योजना, जिल्हा परिषदच्या समाज कल्याणच्या विविध योजना, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणाऱ्या वेगवेगळ्या शेती वाड्या वस्ती तांड्यापर्यंत जाणारे पानंद रस्ते व ज्या काही पावसाळ्यामध्ये अडचणी शेतकऱ्यांना येतात व त्या खत बी बियाणे व शेतकऱ्यांच्या इतर समस्या बाबतीत असेल अशा संपूर्ण बाबीवरती ही दिंडी प्रकाश टाकत आहे. या दिंडीमध्ये APL शेतकऱ्यांची जी योजना आहे, डायरेक्ट बेनिफिट शेतकऱ्यांना मिळत आहे. PM किसानची KYC आहे, संजय गांधी श्रावणबाळची KYC आहे, बालसंगोपन योजना आहे, आयुष्यमान भारत कार्ड आहे, उत्पन्न प्रमाणपत्र आहे, डोमेसाईल आहे, ई-श्रम कार्ड आहे, आयुष्यमान भारत आहे, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आहे. त्याचनंतर शेतकऱ्यांना किंवा ग्रामस्थांना एखाद्याचं मोतुबिंदूचं किंवा ऑपरेशन किंवा तपासणी असेल तर लायन्स क्लबच्या माध्यमातून त्याचंही ऑपरेट करणार आहोत. तहसीलचं रहिवासी आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या विविध कागदपत्रांना पालकांना तहसीलच्या दारी रोज जावं यावं लागतं. 8-10 दिवस लागतात. तर सन्माननीय तहसीलदार महोदयांना विनंती करून आम्ही या योजना या दिंडीच्या माध्यमातून तात्काळ आज भरलेला फॉर्म उद्या ते सर्टिफिकेट वितरित करण्याची संकल्पना सन्माननीय बंबसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही अंमलात आणत आहोत. बघा, वारकरी हा प्रत्येक गावातनं पंढरीच्या विठुरायांच्या दर्शनासाठी या ठिकाणी शेकडो किलोमीटर चालत जातो. परंतु घरी असणारा आमचा शेतकरी राजा जो पंढरीच्या वारीमध्ये तिथे सहभागी होऊ शकत नाही, तर तो या माऊली जनकल्याण वारीमध्ये सहभागी होऊन आपल्या कुटुंबाला काही ना काही योजनेमध्ये समाविष्ट करून घेणार आहे किंवा या कुटुंबात काही ना काही अडचण असेल तर ती त्यांच्या दारात येऊन सोडवण्याचा संकल्प त्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. या दिंडीमध्ये 700 ते 1000 वारकऱ्यांची या ठिकाणी हे असणार आहे.
आणि आमचा संकल्प आहे की 21 गावांमधनं कमीत कमी 5,000 लाभार्थी आम्ही या दिंडीमधनं करणार आहोत आणि त्यांना या दिंडी दरम्यान लाभ मिळवून देणार आहोत विविध शासकीय योजनेचा. आषाढी एकादशी निमित्त जनकल्याण दिंडी आम्ही गावोगाव अभिनव संकल्पने जिल्हा परिषद सदस्य रतनदादा दत्तीचे पंचायत आपलं मार्केट कमिटी संचालक दीपक बोबडे तसेच आमदार साहेबांचे सर्व मित्रमंडळ आमचे सर्व मित्रमंडळ संकल्पचे प्रत्येक गावातले आम्ही बैठक घेऊन नियोजन केलं होतं की जसं वाणीला वारकरी जातात पंढरपूरला तसं आपण प्रत्येक गावगाव जाऊन जे जनतेच्या ज्या योजना आहे जनतेसाठी ज्या योजना आहे ते प्रत्येक घरोघरपर्यंत कशा पोहोचवतील आपल्याकडून आज जागेवरच कसे फॉर्म भरून घेते नियोजन केलं त्याची आज सुरुवात आपल्या तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्या हस्ते त्याची तिथं उद्घाटन करून सुरुवात केली. आज मी आपल्या मार्फत सर्वांना आता ही बाईक जाणारच आहे सर्वांना आंबिलोर सर्कलमध्ये सर्व लाभार्थ्यांना विनंती करतो की आपण या दिंडीचा पुरेपूर फायदा घ्यावा. आपले ज्या योजनेमध्ये आपण बसतो समाज कल्याणच्या 16 योजना आहे पुन्हा उद्योग रहिवासी उत्पन्न पुन्हा उद्योग PM किसानची KYC बऱ्याच काही योजना आहे तर ज्या योजनेमध्ये आपण बसतो त्याचे कागदपत्र घेऊन आणि या योजनेचा लाभ घ्यावा नसता त्याचा आम्ही प्रत्येक गावगाव जायचं शिल्लक लावायचं आणि लाभार्थीच नाही राहायचे. सध्या कामाचा बी टायमिंग आहे पण हे बी तितकंच महत्वाचं आहे का आपल्यासाठी ज्या शासनाने योजना काढलेल्या आहे ते आपल्या घरापर्यंत आलेले आहे त्याचा पुरेपूर फायदा आपण सर्वांनी घ्यावा अशी आपल्या मार्फत सर्वांना मी विनंती करतो. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज. अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.